नमस्कार मंडळी, मी रितिका आगरे, रुजी ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण आलो आहोत ठाण्यामधील घोडबंदर फोर्टला। आहे घोडबंदर फोर्ट आणि घोडबंदर फोर्टच्या आपण बाहेर थांबलोय आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे। चला आता आपण बघूया घोडबंदर फोर्ट। तर मंडळी, इथे घोडबंदर फोर्टला येण्यासाठी ठाणा डेपो मधून बसेस सुटतात। त्या बोरवली साइडला जाण्यासाठी किंवा घोडबंदरला जाण्यासाठी सुद्धा असतात आणि तिथे फाउंटेनला उतरायचं। फाउंटेन मधून अर्ध्या तासाचा रस्ता आहे। तिथून वॉक करून किंवा तुमच्या प्रायव्हेट गाड्या असतील तर त्या पोर्ट पर्यंत येऊन तुम्हाला इथे सोडतात। मंडळी, फाउंटेनच्या इथे उतरल्यानंतर तुम्हाला समोरच एक ब्रिज दिसेल आणि त्या ब्रिज खालून जाण्यासाठी घोडबंदरकडे रस्ता आहे आणि या ब्रिज खालून तुम्हाला सरळ स्ट्रेट जायचं आहे। तर मंडळी, इथे अजूनही या किल्ल्याचं काम चालू आहे। आम्ही लास्ट टाइम म्हणजे 2 वर्षापूर्वी आधी आलो होतो तेव्हा सुद्धा काम चालू होतं आणि आता बऱ्यापैकी असं काम पूर्ण म्हणजे झालेलं आहे आणि आता आम्ही हा पूर्ण फोर्ट फिरणार आहोत। तर तुम्हाला आम्ही दाखवतो आतमध्ये कसं कसं काय काय काम नवीन केलंय। मंडळी, गडाच्या पायऱ्या चढून आपण प्रवेशद्वारातून गडात प्रवेश केला। समोर अनेक कमानी असलेली एक इमारत दिसली। तिथून डाव्या बाजूला गेल्यावर एक इमारत आहे। इमारतीतून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आणि किल्ल्याची बाह्य तटबंदी ही पाहायला मिळते। तिथून पुढे पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक मोठा बुरुज आहे आणि बुरुजावर जाण्यासाठी एक छोटासा प्रवेशद्वार सुद्धा आहे। पायऱ्या आहेत। पायऱ्यावरील व जाताना उजव्या बाजूला एक छोटी खोली दिसते। या बुरुजाच्या माथ्यावर उल्हासखाडी व आजूबाजूचा प्रवेश सुद्धा दिसतो। बुरुजावर एक छोटा भगवा झेंडा लावलेला आहे। तो झेंडा खूप प्रचंड मोठा आहे। बुरुजावरून पुढे गेल्यावर खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुद्धा आहेत। या पायऱ्या उजव्या बाजूला एक पाण्याची टाकी सुद्धा आहे आणि ती टाकी खूप प्रचंड मोठी आहे। त्यात उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत आणि हा किल्ला फिरून झाल्यावरती असं वाटतं की आपण एक प्रदक्षिणाच घालून बाहेर पडतो। तर मंडळी, आता आम्ही फोर्टच्या आतमध्ये आलोय, किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत आणि आता इथे ना खूप बऱ्यापैकी किल्ला मेंटेन केलाय। खूप स्वच्छता छान अशी आणि इथे अशी वेगवेगळ्या झाडं लावली आहेत। छोटे छोटे असे गार्डन टाईप केलंय पण आणि खूप छान असं सुंदर मेंटेन केलं हा किल्ला। हे बांधकाम सुद्धा बऱ्यापैकी छान केलंय इथे। मित्रांनो, तुम्ही समोर बघताय इथे ह्या किल्ल्यावर असं छान व्ह्यू बघायला भेटतो आणि खूप मस्त आणि शांत वातावरण आहे इथे। मंडळी, घोडबंदर किल्ल्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर घोडबंदर किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधलेला हा किल्ला आहे। मराठी आणि इंग्रजांच्या ताब्यातही तो होता। घोड्यांच्या व्यापारासाठी हा किल्ल्याचा उपयोग केला जात होता, म्हणून या किल्ल्याला घोडबंदर असे म्हणतात। पोर्तुगीजांनी 16व्या शतकात या किल्ल्याची बांधणी केली। त्यांनी या किल्ल्याचा उपयोग घोड्यांच्या व्यापारासाठी केला। नंतर मराठी साम्राज्याने सेनापती चिमाजी अप्पा यांनी 1730च्या दशकात हा किल्ला जिंकला आणि मराठ्यांनी इथे आपली सत्ता प्रस्थापित केली। नंतर 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय म्हणून त्याचा वापर केला। मंडळी, हा घोडबंदर किल्ला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा। कमीत कमी खर्चामध्ये हा किल्ला करता येईल आणि अगदी फॅमिली छोट्या मुलांसोबत सुद्धा जाण्या इतका हा सोपा किल्ला आहे। आणि हा व्हिडिओ आमचा नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, शेअर करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका आणि असा सपोर्ट आम्हाला करत राहा। धन्यवाद।